Hello students, so let's continue our last lecture. Okay, see, in the last lecture we have studied the scale of प्रेफरन्सचं स्केल तुम्ही स्टडी केलेला आहे. म्हणजे की तुम्ही त्या ठिकाणी खूप सारे कॉम्बिनेशन्स पाहिले. दोन कमोडिटीजचे, फॉर एक्झाम्पल एक्स अँड वाय अशा दोन कमोडिटीज होत्या आणि तुम्ही त्याला अशा पद्धतीने कन्झ्युम करत होतात की तुम्हाला व्यवस्थित ठरवता आलं की कुठल्या कॉम्बिनेशनमधनं तुम्हाला जास्त युटिलिटी मिळाली. आता याला जर आपण एक्झाम्पलमध्ये व्यवस्थित समजून घ्यायचं असेल तर आपण एक्झाम्पल घेऊया सगळ्यात सोपं, मँगो आणि ॲपलचं. ओके, तर त्या ठिकाणी बघा, तुम्ही मार्केटमध्ये जेव्हा ॲपल आणि मँगोज खरेदी करण्यासाठी जाताय, तुमच्याकडे लिमिटेड सोर्स म्हणजे काय तर लिमिटेड मनी असणार आहेत. येते लक्षात. तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं आपल्याकडे काय असतं तर आपल्याला जास्तीत जास्त सॅटिस्फॅक्शन हवं आहे, जास्तीत जास्त युटिलिटी हवी आहे. येते लक्षात. आता मी जर कन्सिडर करत आहे की मला फक्त युटिलिटी खूप जास्त हवी आहे, येते लक्षात. आता खूप जास्त हवी आहे असं मी म्हणू शकत नाही, मला काहीतरी सांगावं लागेल तुम्हाला. आता तुम्हाला समजण्यासाठी आपण या ठिकाणी न्यूमरिकल टर्म घेणार आहोत. लक्षात ठेवा, इंडिफरन्स कर्व ही कार्डिनलमध्ये येत नाही, हा ऑर्डिनल ॲप्रोच आहे. या ठिकाणी तुम्ही रँक करू शकता. येते लक्षात. या ठिकाणी तुम्हाला कॉम्बिनेशन्सला रँक करता येतं, ना की तुम्हाला या ठिकाणी कुठल्याही पद्धतीने न्यूमरिकल टर्म यूज करता येतात. बट या ठिकाणी मी फक्त आणि फक्त तुम्हाला समजून सांगण्यासाठी न्यूमरिकल टर्म्समध्ये सांगेल. एकदा तुमच्या लक्षात आलं की नेमकं हे काय आहे, त्यानंतर आपण न्यूमरिकल टर्म्सला थोडंसं बाजूला ठेवणार आहोत. ओके, पहा या ठिकाणी की कॉम्बिनेशन्स म्हणजे काय असणार आहेत. तुमच्यासमोर जे स्केल ऑफ प्रेफरन्स आहे त्यामध्ये 3 कॉम्बिनेशन आहेत. एक्स आणि वाय अशा 2 कमोडिटीज आहेत आणि आपण त्यांना ठराविक युनिट्समध्ये कन्झ्युम केलं आहे आणि त्यानंतर प्रेफरन्स नुसार या ठिकाणी लिहिलेलं आहे. बट बघा की तुम्ही मार्केटमध्ये केल्यानंतर याच पद्धतीने कन्झ्युम करणार आहात का? मुळात आपण मार्केटमध्ये जातोच कशासाठी? युटिलिटी मिळवण्यासाठी किंवा काहीतरी कन्झम्पशन करण्यासाठी, काहीतरी परचेस करण्यासाठी. हाच हेतू असतो. बिझनेस करणे हा हेतू नाही आहे तुमचा. तर तुम्हाला काय पाहिजे आहे? जास्तीत जास्त सॅटिस्फॅक्शन पाहिजे. इथं लक्षात. आपण लॉजच्या थ्रू जर गेलो तर तुमच्या लक्षात येईल की पहिल्यांदा मी मार्केटमध्ये जाते फॉर कन्झ्युमिंग युटिलिटी. ओके, मार्केटमध्ये गेले आणि असं कन्सिडर करा की मी फक्त आणि फक्त युटिलिटी बेसवरती गेलेली आहे, मला युटिलिटी हवी आहे. तर माझं टार्गेट आहे, मला 200 युटिलिटी हवी आहे. त्यासाठी मी एक कमोडिटी खरेदी करणार, ती खाणार, ती कन्झ्युम करणार आणि 200 युटेल्स इतकी युटिलिटी मला मिळणार आहे. येते लक्षात. मी काय म्हटलं की ॲपल्स. ओके, तर मला ॲपलमधनं युटिलिटी मिळते. येते लक्षात. माझ्याकडे ठराविक पैसे आहेत, म्हणजे या ठिकाणी लिमिटेशन्स आले इन्कमवरती. माझ्याकडे फक्त 50 रुपयेच आहेत. ओके, त्यानंतर बघा, 1 किलो ॲपल खाल्ल्यानंतर मला 80 इतकी काय मिळते? युटिलिटी मिळते. 80 युटिल्स इतकी युटिलिटी मिळते. माझ्याकडे आहेत फक्त 50 रुपये. ॲपल आहेत 20 रुपये किलो. एका किलो मागे मला मिळते 80 युटिल्स. तर माझं टार्गेट आहे 200 इतकं काय करणं? युटिल्स घेणं. तर मी मार्केटमध्ये जाऊन 50 रुपयामध्ये 2.5 किलो ॲपल खरेदी करेन. 2.5 किलो ॲपलमधनं 1 किलो मागे 80 युटिल्स, तर 2.5 किलो मागं 200 युटिल्स इतकी युटिलिटी मिळेल. तर मला या ठिकाणी 50 रुपयात 200 युटिल्स इतकी युटिलिटी मिळते असं ठरवून मी मार्केटमध्ये जाऊन ॲपल्स घेणार. आता गेले मी मार्केटमध्ये. गेल्यानंतर मला असं लक्षात आलं की त्या ठिकाणी ॲपलच नाही आहेत. मी पूर्ण मार्केटमध्ये शोधले, मला फक्त 1 किलो ॲपल मिळाले. येते लक्षात. हे होऊ शकतं. काय इंडिफरन्स कर्व ॲनालिसिसची स्टडी केली पाहिजे किंवा इंडिफरन्स कर्व काय शिकवते, काय सांगते, हे या ठिकाणी तुम्हाला कळेल. मुळात हे लॉज का डेव्हलप केले जातात किंवा हे लॉज का या ठिकाणी क्रिएट केले जातात, अस्तित्वात का येतात हे लॉ, यामागचं रिझन हेच आहे की प्रत्येक प्रॉब्लेम आपला सुद्धा सॉल्व्ह व्हावा आणि प्रोडक्शन जो करतोय त्याचा देखील सॉल्व्ह व्हावा. हेच मेन रिझन असतं. हे जे थेरॉटिकल तुम्ही जे स्टडी करताय यामागचं रिझन काय आहे तर तुमचे प्रॅक्टिकल्स प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं. हे थेरॉटिकल नॉलेज जे तुम्ही घेताय, जे तुम्ही लॉ स्टडी करताय, हे कुठल्या तरी दुसऱ्या जगातले आहेत आणि ते आपल्या स्टडीसाठी आहेत. त्याचा आणि आपला रिअल लाईफमध्ये काहीच संबंध नाही. असं नाही. तुम्ही डेली लाईफमध्ये ज्या गोष्टी करताय त्यामध्ये कितीतरी थेरीजचा तुम्ही यूज करताय, कितीतरी थेरीज तुम्ही स्वतः बनवताय, बट आपल्याला ते लक्षात येत नाही.
येते लक्षात. इंडिफरन्स कर्व कशा पद्धतीने या ठिकाणी अप्लाय होते पहा. जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये हे सगळं करत होतात, हे ॲपल वगैरे खरेदी करत आहात, तर त्या ठिकाणी मला लक्षात आलं की माझ्याकडे फक्त 1 किलोच ॲपल मिळालेले आहेत. मग आता मी काय करेन, ऑप्शन शोधण्याचा प्रयत्न करेन. लॉ ऑफ सबस्टिट्यूशन येते लक्षात. आपण स्टडी केलेला आहे लॉ ऑफ सबस्टिट्यूशनसुद्धा. मग सबस्टिट्यूशन काहीतरी मला या ठिकाणी सुद्धा पाहिजे आहे. इंडिफरन्स कर्व आहे. इंडिफरन्स कर्व म्हणजे काय आहे आता पुढे तुमच्या लक्षात येईल काय असते. बघा, या ठिकाणी मी मार्केटमध्ये गेले ॲपल्स खरेदी करण्याच्या हेतूने. लिमिटेड सोर्स होता माझा कुठला, मनी. त्यानंतर परत लिमिटेशन्स आले. कुठले लिमिटेशन्स आले, ॲपलच नाही आहेत, लिमिट आली त्या ठिकाणी. पहा, मग माझ्या डोक्यामध्ये काय आलं की मला युटिलिटी मिळवायचे. माझा मेन हेतू काय आहे, युटिलिटी मिळवणं. तर मार्केटमध्ये इतरही ऑप्शन्स आहेत. मग माझं लक्ष गेलं मँगोकडे. येते लक्षात. कुठे लक्ष गेलं माझं, मँगोकडे लक्ष गेलेलं आहे. बघा, मी 20 रुपये इतके खर्च केलेले आहेत. काय सांगितलं होतं मी, ॲपल आहेत 20 रुपये किलो. 20 रुपये किलोचे 20 रुपये खर्च करून मी ॲपल घेतले. 50 रुपयामधले 20 रुपये गेले. आता माझ्याकडे किती आहेत, 30 रुपये आहेत. युटिलिटी किती मिळाली मला 1 किलो मागे, युटिलिटी मिळाली मला 80 युटिल्स इतकी. येते लक्षात. 30 रुपये उरलेत आणि युटिलिटी टोटल हवी होती मला 200चं टार्गेट होतं. त्यातनं 80 युटिल्स मिळाली. 160 युटिल्स आणखीन हवेत मला सॅटिस्फॅक्शन मिळवण्यासाठी. तर आता मी काय करेन, ऑप्शन शोधेन. आली आता कमोडिटी, दुसरी कमोडिटी आली या ठिकाणी. एक्स झाली, आता वाय शोधते. ॲपल झाला, तर दुसरी कमोडिटी शोधते, म्हणजे काय, तर मँगो. ओके, तर मँगोकडे माझं लक्ष गेलं आणि माझ्या असं लक्षात आलं की मँगोची किंमत आहे 15 रुपये किलो. ओके, किती रुपये किलो आहेत मँगो, 15 रुपये किलो मँगो आहेत. आणि मला 1 किलो मँगो मागे मिळत आहे 70 युटिल्स इतकी युटिलिटी. येते लक्षात. माझं टार्गेट आहे 200 युटिल्सचं. माझ्याकडे आहेत 50 रुपये. खर्च झालेले आहेत 20 रुपये 1 किलो ॲपलमध्ये. 1 किलो ॲपलमधनं मिळालेत मला 80 युटिल्स युटिलिटी. आता मला युटिलिटी किती हवी आहे, 140 इतकी युटिलिटी हवी आहे 200चं टार्गेट पूर्ण करण्यासाठी. 140 युटिल्स मिळवण्यासाठी मला आता शोधाशोध करावी लागते. माझ्या लक्षात आलं मँगोमधनं मला युटिलिटी मिळते आहे. 1 किलो मँगो मागे मला किती युटिलिटी मिळत आहे, 70 युटिल्स युटिलिटी मिळत आहे. 1 किलो मँगो आहेत 15 रुपयाला, माझ्याकडे आहेत 30 रुपये. 2 किलो त्या ठिकाणी मँगो येतील. 2 किलो ॲपल, 1 किलो ॲपलमधनं 70 युटिल्स, 2 किलो ॲपलमधनं मध्ये 140 युटिल्स मिळतील मला. येते लक्षात. म्हणजे काय झालं आता, 140 युटिलिटी त्या ठिकाणी मिळते. 30 रुपयामध्ये 2 किलो ॲपल येत आहेत. माझ्याकडे 30 रुपयेच होते, 30 रुपये पण खर्च होतात. 50 रुपयामध्ये मी काय खरेदी केलं, 1 किलो ॲपल, 2 किलो मँगो. युटिलिटी मला टोटल मिळाली 200. काम संपलं. हेच माझा हेतू होता. येते लक्षात. यासाठी काय केलं मी, 2 कमोडिटीज खरेदी केला. पण हे काय आहे, एक कॉम्बिनेशन आहे. येते लक्षात. हे काय आहे, तर एकच कॉम्बिनेशन आहे. अशा पद्धतीचे खूप सारे कॉम्बिनेशन्स मिळू शकतात मला. काय करेन मी, मागं पुढं करेन. कदाचित असं असू शकतं की मँगो कमी आहेत, ॲपल खूप जास्त आहेत, ॲपल जास्त खरेदी केले, कमी मँगो खरेदी केले, हे एक कॉम्बिनेशन मला मिळू शकतं. त्यानंतर दोन्हीही इक्वली 1.5 किलो खरेदी करण्याचं एक कॉम्बिनेशन मिळू शकतं. मला 50 रुपयामध्ये ॲडजस्ट करायचं आहे ॲट एनी कॉस्ट 2 कमोडिटी. येते लक्षात. माझा मेन हेतू आता काय झालेला आहे, 2च कमोडिटी खरेदी करायच्या आहेत. आणि हे अझम्पशन आहे इंडिफरन्स कर्वचं की तुमचा मेन हेतू हा 2 कमोडिटी खरेदी करणं असलं पाहिजे. तुमचा ॲप्रोच हा ऑर्डिनल असला पाहिजे. येते लक्षात. हेच अझम्पशन्स असतात. अझम्पशन्स म्हणजे काय, गृहीतके. यांना कन्सिडर करणं गरजेचं आहे तुम्हाला जर कुठलाही लॉ अप्लाय करायचा असेल तर. हे झालं एक सोपं उदाहरण. तर या पद्धतीने काय होत असतं, तर कॉम्बिनेशन्स खूप सारे मिळत असतात. आता हे कॉम्बिनेशन जसे मिळतील तुम्हाला, तर त्या कॉम्बिनेशननुसार तुम्हाला इंडिफरन्स कर्व मिळत असते. इंडिफरन्स कर्व म्हणजे काय असते हे पाहू आता चला. त्यासाठी आपल्याकडे इंडिफरन्स कॅज्युअल आहे. तर या स्कॅज्युअलनुसार तुम्ही स्टडी केलं तरी तुमच्या लक्षात येईल. पहा, या ठिकाणी सोप्या भाषेत आहे. आपण या ठिकाणी लेवल ऑफ सॅटिस्फॅक्शन सेम या पद्धतीने लिहिलेला आहे. बिकॉज हा ॲप्रोच आहे ऑर्डिनल. कार्डिनल असतात तर डायरेक्टली आपण न्यूमरिकल टर्म यूज केल्या असत्या. If the consumer goes on making combinations of goods and services that he wants to buy, then he will reach a stage where he prepares the list of combinations of these goods or services which gives him same level of satisfaction. पहा,
कॉम्बिनेशन ए, कॉम्बिनेशन बी, कॉम्बिनेशन सी अँड डी ई इतके कॉम्बिनेशन आहेत. पहिलं काय आहे या ठिकाणी कॉम्बिनेशन, 1 ॲपल आणि 12 ऑरेंजेस खाल्ल्यानंतर मला पर्टिक्युलर इतकी काय मिळत आहे, युटिलिटी मिळत आहे. कन्सिडर केलं आपण 200. ओके, 200 युटिल्स मला 1 ॲपल आणि 12 ऑरेंजेसमधनं तेवढी मिळाली. दुसरं एक कॉम्बिनेशन केलं मी, 2 ॲपल खाल्ले आणि 8 ऑरेंजेस खाल्ले तरी मला तेवढेच युटिलिटी मिळते. 3 ॲपल खाल्ले आणि 5 ऑरेंजेस खाल्ले तरी सेमच मिळतं आहे. तर हे सगळे पॉईंट्स जेव्हा तुम्ही जोडाल एका डायग्राममध्ये, जेव्हा तुम्ही ह्या सगळ्या पॉईंट्सला जेव्हा जोडाल तेव्हा तुम्हाला एक कर्व मिळेल. येते लक्षात, एक कर्व तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल, जी कर्व असते इंडिफरन्स कर्व. सी दिस टाईप, a curve that defines the combination of 2 or more goods that give consumers same level of satisfaction is called as indifference curve. In these words of विलियम फेलनर यांनी अतिशय सोप्या लँग्वेजमध्ये इंडिफरन्स कर्व याचं मीनिंग या ठिकाणी सांगितलेलं आहे. पहा, an indifference curve shows for two commodities those combination of commodity quantities which bring consumer the same amount of satisfaction. पहा ही कर्व, एकदा व्यवस्थित तुम्ही ही कर्व पहा. या ठिकाणी जे पॉईंट्स या ठिकाणी डॉट करून तुम्हाला पॉईंट्स दाखवलेले आहेत, हा पॉईंट आहे, हा पॉईंट आहे, या पद्धतीचे जे पॉईंट्स दाखवलेले आहेत हे पॉईंट म्हणजे काय आहेत पहा. या ठिकाणी एक्झाम्पल वेगळ्या पद्धतीचं घेतलेलं आहे, बिस्किट्स अँड कप ऑफ टी. ओके, तर मी काय केलं की काही बिस्किट या ठिकाणी कन्झ्युम केले आणि काही प्रमाणात चहा या ठिकाणी कन्झ्युम केलेला आहे. तर या पद्धतीचं काय एक कॉम्बिनेशन मला मिळालेलं आहे. या ठिकाणी आपण समजू की 5 आहे असं समजा तुम्ही. 1 सेकंड. या ठिकाणी काय आहे असं कन्सिडर करताय तुम्ही, 5 आहे असं कन्सिडर करा. हे काय आहे 5. ओके, आणि या ठिकाणी आहे 1. तर तुम्ही 1 कप या ठिकाणी काय केलेलं आहे, 1 कप इतका चहा पिलेला आहे आणि 5 बिस्किट खाल्लेले आहे. तर त्यातनं तुम्हाला सॅटिस्फॅक्शन मिळालं. त्यानंतर तुम्ही काय केलं माहिती का, या ठिकाणी थोडे बिस्किट्स कमी केले. या ठिकाणी तुम्ही काय म्हटलेलं आहे की मी फक्त 4च बिस्किट खाईन आणि या ठिकाणी चहा मात्र काय करेन, 1.5 कप पिईन. काय केलं मी, चहा 1.5 कप पिला तरी पण मला सेमच सॅटिस्फॅक्शन मिळते. मी काय केलं, थोडासा चहा वाढवला आणि बिस्किट कमी केले, सॅटिस्फॅक्शन सेमच राहिलं. हे एक प्रकारचं कॉम्बिनेशन आहे. परत मी विचार केला की मी काय करते, आता 4 ऐवजी 3च बिस्किट्स खाणार आहे आणि 3 बिस्किट्ससोबत काय करेन की या ठिकाणी 2 कप चहा पिईन. येते लक्षात, 3 बिस्किट आणि 2 कप चहा पिला तरी मला तेवढंच सॅटिस्फॅक्शन मिळत आहे. परत मी विचार केला की चला आणखीन एखादे बिस्किट कमी करूया. या ठिकाणी फक्त मी काय म्हटलं, 2च बिस्किट खाणार आहे मी. किती झाले हे 5 4 3 2. ओके, 2च बिस्किट मी खाती आहे या ठिकाणी. अँड या ठिकाणी काय केलेलं मी, थोडंसं चहा वाढवलेला आहे. या ठिकाणी चहा मी काय केला, या ठिकाणी 2 ऐवजी 3 कप पिला, म्हणजे 2 बिस्किट आणि 3 कप चहा. तर मला तरीसुद्धा सेमच लेवल ऑफ सॅटिस्फॅक्शन मिळत आहे. परत कमी केलं या ठिकाणी. तर अशा पद्धतीने हा एक पॉईंट तुम्हाला मिळून जाईल. येते लक्षात. तर या पद्धतीने ही काय करत आहे, कर्व वर्क करत आहे. काय करत आहे, कर्व वर्क करत आहे. बट या ठिकाणी तुमच्या एक गोष्ट क्लिअरली लक्षात आलेली असेल की हे पॉईंट्स म्हणजे काय आहेत, काहीच नाहीत. हे पॉईंट्समध्ये काही अवघड गोष्ट नाही आहे. या ठिकाणी फक्त तुम्ही वेगवेगळे कॉम्बिनेशन्स बनवताय 2 वस्तूंचे, बट सॅटिस्फॅक्शन तुम्हाला सेमच मिळत आहे. येते लक्षात. सेम सॅटिस्फॅक्शन मिळाल्यामुळे या पॉईंट्सला जोडून एकच कर्व तयार होते. त्या कर्वला आपण काय म्हणतो, तर इंडिफरन्स कर्व असं म्हणत असतो. काय म्हणतो, इंडिफरन्स कर्व. IC इंडिफरन्स कर्व. तर ही एक इंडिफरन्स कर्व आहे. तर या पद्धतीचे परत मी वेगवेगळे आणखी कॉम्बिनेशनसुद्धा बनवू शकते. हे एका कॉम्बिनेशनविषयी झालं. येते लक्षात. असे पॉईंट्स मला आणखीन वेगळ्या पद्धतीचे मिळू शकतात, ज्यातनं सॅटिस्फॅक्शन सेम मिळते बट कॉम्बिनेशन डिफरंट आहेत. तर यांना जोडल्यानंतर आणखीन एक कर्व मिळेल. परत आणखीन वेगवेगळे कॉम्बिनेशन्स असू शकतात, बट त्यांचं लेवल ऑफ सॅटिस्फॅक्शन सेम असेल तर त्यांना मी जोडेल. तर हे किती झाले, आपल्याकडे 3 IC कर्व मिळालेले आहेत. येते लक्षात. तर यांना काय म्हटलं जातं, या पूर्ण डायग्रामला काय म्हटलं जातं, याला म्हटलं जातं इंडिफरन्स मॅप असं म्हटलं जातं. ओके, तर हे आहे डायग्राम. ओके, सी. तर प्रॉपर्टीज पाहूयात आता. इंडिफरन्स कर्व तुमच्या लक्षात आली असेल तर आपण काय करूयात आता, प्रॉपर्टीज पाहूयात या ठिकाणी.